नमस्कार श्रोते हो, मी डॉक्टर प्रतिभा जाधव. मराठी कादंबरी रारंगढांग, लेखक प्रभाकर पेंढारकर. या रारंगढांग कादंबरीतील भाग 9 आज आपण बघणार आहोत. रारंगढांग, प्रभाकर पेंढारकर, भाग 9. मेजर बंबांनी सिगारेट शिलगावली आणि जीप सुरू केली. कॅम्पपासून रस्त्यापर्यंतची खडी, चढण आणि तेथलं अवघड वळण त्यांनी नेहमीच्या सफाईनं ओलांडलं. आता नेहमीप्रमाणे गाडी वेगानं धावू लागेल म्हणून नायर आधार शोधू लागला. पण आश्चर्य, गाडीनं गती घेतली नाही. 2-3 मैल मागं पडले तरी गाडी तशीच चाललेली. असं कधी घडलं नव्हतं. नायरनं चकित होऊन मेजर बंबांच्याकडे पाहिलं. ओठात सिगरेट, डोळ्यावर काळा चष्मा, हेल्मेट काहीसं पुढं ओढलेलं, दोन्ही हात स्टिअरिंगवर आणि स्पीडोमीटरचा काटा 20च्या आसपास. आज हे अघटित कसं घडलं ह्याची नायरला काही कल्पना येईना. परत विश्वनाथ, मेजर बंबा स्वतःशीच बोलल्यासारखं म्हणाले. सिव्हिल सर्व्हिस आणि डिफेन्स यातला फरक त्याच्या लक्षातच येत नाही काय? हा प्रश्न नायरला की स्वतःलाच? नायर काहीच बोलला नाही. तसे मेजर बंबा एकदम म्हणाले, त्याचं एक्सप्लेनेशन मला मागता येईल आणि त्याला चार्जशीट देखील करता येईल. काय झालं? रारंगढांगात आधारासाठी खांब बांधावेत याबद्दलची त्याची सूचना मी हेडक्वार्टर्सला पाठवली. उत्तर नेहमीप्रमाणे आलं, परवानगी नामंजूर. तर हा सरळ कर्नल राईटना भेटायला गेला. असं काही घडलं असेल याची नायरला बिलकुल कल्पना नव्हती. आश्चर्यानं त्यानं विचारलं, पण गेला कसा? रस्ता तर आपल्या कॅम्पवरून जातो. हो, पण तो थांबला नाही. काही कामासाठी मीनू त्या बाजूला गेला होता. त्याच्याबरोबर हा सरळ HQला गेला. कर्नल राईटना भेटला. हे सैन्यातल्या नियमात बसत नाही. आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यास न कळवता परस्पर कमांडिंग ऑफिसरला भेटणं ही गोष्ट शिस्तभंगाची समजली जाते. नायरच्या मनात आलं, कुणी सांगावं? कदाचित मेजर बंबा विश्वनाथवर डिसिप्लिनरी ॲक्शन घ्यायला मागंपुढं पाहायचे नाहीत. ते पुढं काय सांगतात हे ऐकण्यासाठी नायर त्यांच्याकडे पाहू लागला. पण मेजर बंबा मघा एकदम जसे बोलू लागले तसे आता एकाएकी गप्प झाले. अधूनमधून सिगारेटचा धूर सोडत ते आपल्याच विचारात गाडी चालवत राहिले. आजवर कधी वरिष्ठाकडून काही ऐकायला लागावं अशी वेळ त्यांच्यावर आलीच नव्हती. कडक आणि कर्तबगार अधिकारी हा त्यांचा लौकिक आजवर त्यांनी प्रयत्नपूर्वक सांभाळला होता. आणि आता अचानक त्यांना कर्नल राईटकडून ऐकून घेण्याची पाळी आली. मी प्रोजेक्टर हेडक्वार्टर्सला रारंगढांगाचे टोपोशीट्स आणि सर्वे रिपोर्ट पाठवायला कळवलं आहे. मीटिंग संपल्यावर कर्नल राईट मेजर बंबांना म्हणाले. काही जरुरी नव्हती सर. का? मला वाटतं अशाने सैन्यात शिस्तच राहणार नाही. एकदा ऑर्डर दिल्यानंतर अशा चौकशा करत बसण्याऐवजी काम वेळेवर पुरं करण्याकडे प्रत्येकाने लक्ष द्यावं. नुसत्या ऑर्डरने ही कामं होतात? इंजिनियर आर्मीचे असतील तर होतात, पण त्या सिव्हिलियन्सना आपणाला अधिक समजतं असा उगीचच भ्रम असतो. बंबा, दिवस फार झपाट्याने बदलत आहेत. आज अमेरिकेच्या न्यूक्लिअर सबमरीनमध्ये साधा खलाशी देखील इलेक्ट्रॉनिक ग्रॅज्युएट नाही तर न्यूक्लिअर इंजिनियर असतो. दिवसेंदिवस शिकलेले, अभ्यासू आणि बुद्धिमान तरुण सैन्यात येत जातील. त्यांच्यानंतर अधिकार गाजवणं ही गोष्ट इतकीशी सोपी राहणार नाही. अशा बुद्धिमान तरुणानं वाटल्यास सैन्यात भरती व्हायचं की नाही हे ठरवावं. पण एकदा भरती झाल्यावर स्वतःच्या लहरीप्रमाणे वागण्याऐवजी इथल्या आज्ञा ह्या पाळाव्याच लागतात हे लक्षात घ्यावं. नाही बंबा, सगळ्याच प्रश्नांची उत्तरं अगदी सैन्यात देखील एवढी सोपी नसतात. इथं तुझा संबंध आहे माणसांशी आणि हिमालयाशी. दोघेही कॉम्प्लिकेटेड आणि अनप्रेडिक्टेबल. त्यांना समजावून घेणं हे फार महत्त्वाचं. ते करत राहिलो तर कोणतीही कामं वेळेत पूर्ण होणार नाहीत. क्षणभर कर्नल राईट काही बोलले नाहीत. भेदक नजरेनं मेजर बंबाकडे पाहत ते म्हणाले, मी काय सांगतो आहे ते शांतपणे ऐकून घेण्याचाही तुला धीर नाही काय? या विश्वनाथला तू रारंगढांगातून रस्ता बांधण्याची कामगिरी दिली आहेस. मला वाटतं तुझी निवड योग्य आहे. त्याला योग्य रीतीने हाताळलंस तर तो चांगलं काम करून दाखवेल. पण निव्वळ ऑर्डर आणि शिस्त असल्या गोष्टी करीत राहिलास तर आजवर तू जे नाव कमावलं आहेस तेही घालवून बसशील. काल घडलेला हा प्रसंग. पण बंबाच्या मनात अद्यापही रागाची तीव्रता तेवढीच होती. डिटॅचमेंट 3चे तंबू रस्त्याच्या डाव्या हाताला काहीसे उंचीवर लावलेले होते. त्यामुळे दूरवरून ते तंबू आणि आजूबाजूचा परिसर दिसत असे. दुपारची वेळ, सुट्टी झालेली. काही जवान गप्पा मारत स्नानासाठी नदीकडे निघाले होते.
एवढा वेळ सिगारेट ओढत स्वतःच्या विचारात धीमी गाडी चालवणारे मेजर बंबा एकदम म्हणाले, ते पाहिलंस सुकू, ते पहा. ते काय पाहायला सांगत आहेत हे प्रथम नायरच्या लक्षातच आलं नाही. पण त्याला समजलं तसा तोही चकित झाला. फार तर 25शीचा एक गोरटेला तरतरीत जवान युनिफॉर्ममध्ये उभा. त्याच्यासमोर विश्वनाथ एक बॉक्स कॅमेरा घेऊन त्याचे फोटो काढत होता. नायरनं वरच्या सळीला धरलं म्हणून तो बचावला, नाहीतर गाडीने एकदम वेग घेतला तसा तो मागेच पडला असता. तेवढ्या छोट्याशा अंतरातही स्पीडोमीटरचा काटा भरभर पुढे सरकू लागला. स्नानासाठी निघालेले जवान एकमेकांशी बोलण्याच्या नादात रस्ता बेफिकीरपणे ओलांडत होते. हॉर्न वाजताच त्यांची नजर गाडीकडे गेली. वेगाने येणारी ती गाडी आणि चालवायला बसलेले बंबा एवढं पाहिलं तसे जवान रस्ता सोडून धावत सुटले. पटापट उड्या मारून त्यांनी डाव्या बाजूला चढ गाठला. डिटॅचमेंट 3च्या बाजूला खसकन ब्रेक दाबून मेजर बंबांनी गाडी थांबवली. गाडीतून भरकन उतरून ते झपझप विश्वनाथकडे निघाले. एवढ्यात विश्वनाथनं त्यांना पाहिलं. त्यानं आणि त्या जवानानं मेजर बंबांना सॅल्यूट केला. मेजर बंबा त्या जवानाला म्हणाले, क्या नाम है तुम्हारा? सर्जेराव गायकवाड़ सर. क्या काम करता है यहाँ? बुलडोज़र के साथ ही रहता हूँ. अच्छा, तो आज फोटोग्राफी का शौक किस खुशी में फरमा रहे थे? सर्जेराव काय बोलणार? तो तसाच अवघडून उभा राहिला. इतका वेळ वरून शांत दिसणारे मेजर बंबा एकदम कडाडले. बोलो, क्या हो रहा था यहाँ? फोटो भी घेत होतो, मला विचारा, त्याला जाऊ देत. विश्वनाथनं मेजर बंबांना सांगितलं. त्याच्याकडे दुर्लक्ष करून मेजर बंबांनी सर्जेरावला विचारलं, क्या तुम्हें मालूम नहीं यहाँ फोटोग्राफर पर बंदी है? हाँ जी मालूम है. तो फ़ोटो लेने वाला और जिसका लिया जा रहा है दोनों को मैं बाकायदा चार्जशीट कर सकता हूँ. सर्जेराव हादरलाच. आजवर एवढं चांगलं रेकॉर्ड फुकटच गेलं. एकदा असा काही शेरा मिळाला की ती लोढणं कायमच या नोकरीत गळ्यात अडकवलं गेलं. काय बोलायचं हे त्याला सुचेना. मी त्याला सांगितलं म्हणून तो फोटोला उभा राहिला. असलाच दोष तर तो माझा आहे, विश्वनाथ म्हणाला. मेजर बंबा चांगलेच गरम झाले होते. मी त्याबद्दल तुला विचारीन तोवर यू कीप युअर बिग माउथ शट. लांस नाइक साहब, आपको मालूम है क्या इसका नतीजा क्या होगा? यस सर. तो क्या आप वह चाहते हैं? नहीं साहब, गलती हो गई, माफ़ करना. क्षणभर मेजर बंबा काहीच बोलले नाहीत. सर्वच तसे स्तब्ध उभे. मेजर बंबांच्या मनात काय चाललं आहे याची कोणासच कल्पना येईना. सर्जेराव चांगलाच अस्वस्थ झाला. तसाच गप्प तो वाट पाहत थांबला. मेजर बंबा म्हणाले, ऐसी गलती फिर नहीं करना, और करेगा तो कोई तुम्हें बचा नहीं सकता, याद रहेगा? यस सर. चलो कॅरी ऑन. परवानगी मिळताच तो जवान तिथून निघाला. आता विश्वनाथची पाळी. पण मेजर बंबा काही न बोलता चालू लागले. त्यांच्या मागोमाग नायर आणि विश्वनाथ तिघेही डिटॅचमेंटच्या ऑफिसमध्ये पोहोचले. मेजर बंबा गंभीर आवाजात म्हणाले, लेफ्टनंट विश्वनाथ, 3 वर्ष बॉर्डर रोडवर तुला राहायचं आहे आणि ही तर नुकती सुरुवात आहे. या 3 वर्षात तुझ्यावर कोर्ट मार्शल करण्याची पाळी माझ्यावर न यावी. विश्वनाथ काही बोलला नाही. या प्रदेशात फोटोग्राफीस पूर्ण बंदी आहे हे माहीत आहे ना तुला? होय. मग तू फोटो का काढलेस? का काढले या कारणाला आपल्या लेखी महत्त्व नाही, काढले एवढं खरं. मेजर बंबांचा तिळपापड झाला. त्यांचा गोरा वर्ण लाल दिसू लागला. मला कारण हवं आहे आणि त्याचबरोबर लेफ्टनंट विश्वनाथ तुझं एक्सप्लेनेशन. लान्स नाईक सर्जेराव गायकवाडनं केलेला रजेचा अर्ज मंजूर व्हावा ह्या शिफारसीसह मी तुमच्याकडे पाठवला होता. त्याचं काय झालं? रजा नामंजूर. प्रत्येकाच्या लहरीनुसार असे रजेचे अर्ज मंजूर व्हायला लागले तर इथले रस्ते कधीच पूर्ण होणार नाहीत. इथं लहरीचा प्रश्न नाही, पण काही वेळा माणसाला गत्यंतर उरत नाही. त्या रारंग ढांगातील रस्ता आणि पूल होईपर्यंत कोणालाही रजा मिळणार नाही. येणारे अर्ज शिफारसीचा शेरा मारून माझ्याकडे पाठवण्याचा काही उपयोग नाही. प्रत्येक अर्ज मंजूर व्हावा असं मी म्हणत नाही. सर्जेरावचा रजेचा हा 3रा अर्ज. अगोदर 2ही वेळेला रजा नाकारण्यात आली होती. मी चौकशी केली तर समजलं की त्याची म्हातारी आई गावी एकटीच असते. सध्या ती बरीच आजारी आहे. एकुलता एक मुलगा. डोळे मिटण्यापूर्वी त्याचं लग्न व्हावं म्हणून मुलगी पाहिली आहे. त्यांनी आणखीन किती दिवस थांबावं अशी तुमची इच्छा आहे? त्याला रजा मिळेपर्यंत. आणि ती रजा कधी मिळणार आहे? इथलं काम संपल्यावर. माफ करा, सैन्यात शिस्त असावी, तिचं काटेकोर पालन व्हावं हे मलाही पटतं. पण सांगू, ती शिस्त माणसासाठी असावी. त्या शिस्तीच्या नावाखाली माणूस भरडून त्याचं मशीन न व्हावं. तुम्ही त्याला पाठवायला तयार नाही तेव्हा निदान त्याचा फोटो पाठवावा. लग्नाची बोलणी पुरी व्हावीत.
त्याच्या आईला जगण्यासाठी काही आधार सापडावा हे माझं फोटो घेण्याचं कारण होतं. त्यात इथला नियम मोडण्याचा उद्देश नव्हता. पटणार आहे का तुम्हाला? मेजर बंबा हात पुढं करत म्हणाले, तो कॅमेरा इकडे दे. सर्जेरावच्या रजेचं काय? विश्वनाथ, तो कॅमेरा. मेजर बंबा एकदम ओरडलेत. विश्वनाथ विचलित झाला नाही. क्षण मात्र तो तसाच उभा राहिला. मग पुढे होऊन त्याने कॅमेरा मेजर बंबांच्या हातात दिला. मेजर बंबा कॅमेरा पाहत म्हणाले, फोटोच्या पार्श्वभूमीला रारंग ढांग होता, जिथे आता काम सुरू होणार आहे. नाही, पार्श्वभूमीला आकाश होतं. विश्वनाथ, हा धोका मी पत्करू शकत नाही. रोल डेव्हलपिंगला दिलेल्या फोटो स्टुडिओतून परस्पर एनलार्जमेंट्स पूर्वी काढले गेले आहेत. ते कोणाच्याही हातात जाऊ शकतात. मेजर बंबांनी कॅमेरा उघडला. आतली फिल्म त्यांनी खेचून बाहेर काढली. त्यावरचा काळा कागद त्यांनी बाजूला केला. सारी फिल्म पसरली आणि तिचे तुकडे करून त्यांनी फेकून दिले. विश्वनाथ, मला वाटतं तू एक वेळ स्वतःशी निर्णय घ्यावास. बॉर्डर रोडमध्ये राहायचं की सोडून बाहेर पडायचं? आणि बाहेर जायचं झालं तर मला वाटतं यू गो आउट विथ सम रिस्पेक्ट अँड डिग्निटी. सैन्यात एक म्हण आहे की घोड्याच्या मागून आणि अधिकाऱ्याच्या पुढून जाणं शक्यतो टाळावं. घोडा लाथ मारण्याची शक्यता असते आणि वरिष्ठ अधिकारी. दोघात फरक एवढाच की घोड्याची लाथ थोडंसं दूर राहिलं की चुकवता येते. अधिकाऱ्याचा वार अधिक दूरवरचा असतो. पण दिवस मेजर बंबांबरोबर घालवायची नायरची तयारी नव्हती. पूर्ण दिवस मेजर बंबांबरोबर घालवायची त्याची तयारी नव्हती. पण आजचा दिवस तसाच गेला. कर्नल राईटना विश्वनाथ परस्पर भेटल्यानं अगोदरच मनात धुमसत असलेले मेजर बंबा इथं यावेत आणि नेमका हाच मुहूर्त विश्वनाथला फोटो काढायला सापडावा, हा योगायोगच. शक्यतो सर्वच गोष्टींकडे अलिप्तपणे पाहणाऱ्या नायरला हा प्रश्न पडला की एका लान्स नाईकचं लग्न आता झालं काय किंवा आणखीन 6 महिन्यांनी? त्याबद्दल एवढा वाद घालायचं लेफ्टनंट विश्वनाथला काय कारण? तसंच त्याला हेही समजेना की ज्या प्रोजेक्टवर 10,000 लोक काम करीत आहेत त्यातला एक माणूस काही दिवस रजेवर गेला तर कामाच्या दृष्टीने असा काय फरक पडणार आहे? या दोन्ही बाजू नायरच्या लेखी फारच गौण स्वरूपाच्या होत्या आणि इतक्या क्षुल्लक मुद्द्याला मेजर बंबांनी आणि विश्वनाथनं एवढं महत्त्व देण्याची गरजच काय, हा त्याला प्रश्न पडला. फील्ड कंपनीला परत जाताना देखील मेजर बंबाच्या गाडीचा वेग 20 मैलांच्या आसपासच होता. अद्यापही ते कसल्या तरी विचारात गढलेले होते. डिटॅचमेंट 3 काही मैल मागं पडली आणि एका वळणावर मेजर बंबांनी गाडी थांबवली. आजूबाजूचा प्रदेश निहाळून पाहत ते म्हणाले, मला वाटतं हीच जागा योग्य होईल. कशाला? येथून एक डायव्हर्शन काढून ते वरती ओल्ड हिंदुस्तान तिबेट रोडला जोडून द्यायचं. जरूर असेल तेव्हा आर्मी तात्पुरता हा रस्ता वापरेल. आपण हा रस्ता पाहिला होता. पुढं तो खराब झालाय. त्यांना तो पुढं वापरायचाही नाही. ज्या रस्त्याच्या पलीकडं काही नवीन आउटपोस्ट आर्मीला उभारायचे आहेत तेवढ्यापुरता त्यांना रस्ता हवा आहे. आज माझं डिटॅचमेंट 3ला जाण्याचं कारण ते होतं. पण विश्वनाथला आता रारंगढांगांचंच काम पाहू देत. हे डायव्हर्शनचं काम सुकुमारन तू पहा. ओके? येस सर. मेजर बंबांनी सिगारेट शिलगावली. इथं काम करण्याचा आणखीन एक फायदा असा की 9th फील्ड कंपनी आणि डिटॅचमेंट 3 या दोन्हींच्या साधारण मध्यावर ही जागा आहे. तुझी इकडं नेहमीच फेरी होईल आणि डिटॅचमेंट 3वर तुझं लक्ष राहील. लेफ्टनंट विश्वनाथ हा एक तऱ्हेवाईक तरुण आणि त्याच्या बाबतीत कसलाही धोका पत्करायची माझी इच्छा नाही. नायर काही बोलला नाही, पण त्याच्या उत्तराची मेजर बंबांना अपेक्षा नसावी. त्यांनी गाडी सुरू केली आणि ते दोघे तिथून निघाले. लान्स नाईक सर्जेराव गायकवाड त्याच्या तंबूत एकटाच बसला होता. काल आलेलं पोस्टाचं एक कार्ड त्याच्यासमोर होतं. त्यावरचं अक्षर शेजारच्या शाळकरी मुलाचं असावं. त्याच्या आईला जेमतेम लिहिता वाचता येत होतं. पण दुसऱ्याकडून तिनं पत्र लिहून घेतलं म्हणजे तिची प्रकृती अगदीच बरी नसावी. अशा स्थितीत एकटं राहायचं म्हणजे किती अडचणी. स्वयंपाक कोण करत असेल, डॉक्टरकडून औषधं कोण आणत असेल, काही लागलं सवरलं तर कोण पाहत असेल. एवढा धडधाकट मुलगा, पण दर महिन्याला 1 तारखेला मनी ऑर्डर पाठवण्याखेरीज दुसरं काय करतो आपण आईसाठी. तो आणि आई बरोबर राहत होते ते दिवस सर्जेरावला आठवले आणि त्या आठवणीत तो हरवून गेला. घाटाच्या पायऱ्या चढून वर येता येता सरसाबाई थांबल्या. मागं वळून त्यांनी हात जोडून मनोभावे नमस्कार केला. गंगेचं विस्तीर्ण पात्र पाहिलं तशी त्यांना हनुमंतवाडीला वळसा घालून वाहणारी पंचगंगा आठवली. तिच्या काठचा छोटासा घाट आठवला आणि तिथल्या महादेवाचं देऊळही. हा गंगेचा घाट किती मोठा,
एक घाट संपतो तो दुसरा सुरू होतो. त्यावर जागोजागी मोठाल्या छत्र्या, त्याखाली पूजा सांगणारे ब्राह्मण, यात्रेकरूंची गर्दी. हनुमंतवाडी कुठं आणि काशी कुठं? कधी काळी आपण हे तीर्थक्षेत्र पाहू असं त्यांना स्वप्नातही वाटलं नव्हतं. सर्जेरावामुळं हे शक्य झालं. मुलानं बोलल्याप्रमाणे आईला तीर्थयात्रा घडवली. कठड्यावर सर्जेराव त्यांची वाट पाहत बसला होता. त्यांच्याकडे पाहून त्यांनी आले अशी खूण केली आणि त्या हळूहळू पायऱ्या चढू लागल्या. सर्जेरावला वाटलं, आई आता खूपच थकली. पुढं होऊन तिला हात द्यावा. पंचगंगेवरून एक मोठी भरलेली कळशी कमरेवर आणि तांब्याचा चकाकता हंडा डोक्यावर घेऊन येणारी आई त्याला आठवली. कपाळावर लाल भडक कुंकवाचा मोठा टिळा असलेला आईचा चेहरा त्याच्या नजरेसमोर उभा राहिला. कडक ऑलिव्ह ग्रीन पोशाखात पहिल्यांदा तो हनुमंतवाडीला आला तेव्हा त्याच्या पायावर आईनं तांब्याभर पाणी घातलं आणि त्याच्यावरून भाकरी ओवाळून टाकली. त्यावेळी तिच्या मागं फेटा बांधलेले आबा कौतुकानं आपल्या लेकाकडे पाहत उभे होते. मुलगा शिलेदार झाला. गायकवाडांचं नाव मोठं करील त्या रात्री लाल भडक कोल्हापुरी रसा आणि भाकरी खायला अर्धी वाडी आबासाहेब गायकवाडांच्या घरी जमली. त्यानंतर 3च वर्षांनी तो परत गावी गेला तेव्हा सगळं विश्वच बदललं. आईच्या कपाळीचा टिळा गेला. तो आकाशीचा सूर्य नाहीसा झाला. गजबजलेलं आल्या गेल्याचं स्वागत करणारं ते घर आता निस्तेज झालेलं होतं. सैन्यातल्या माणसाचं दुर्दैव हे की ती कधी आनंदाच्या किंवा दुःखाच्या प्रसंगी कुटुंबातल्या कोणाला साथ देऊ शकत नाही. सणासुदीला गोड पदार्थांचे घास त्यांच्या आठवणीने घरच्या माणसांच्या घशात अडकतात आणि दुःखाच्या प्रसंगी डोळ्यातून ओघळणाऱ्या धारा त्यांना स्वतःच्याच हातानं पुसाव्या लागतात. सामानाची आवराआवर करण्यात 4 दिवस गेले. गावात चुलत्याचं घर होतं, पण रक्ताच्या नात्याबरोबर काळजाचंही नातं नेहमीच जुळतं असं नाही. सर्जेरावनं घराला कुलूप लावलं. मायलेक कानपूरला निघाले. आता त्याला 2 वर्ष होऊन गेली. सर्जेरावचा हात आधाराला धरून सरसाबाई रिक्षात बसल्या. काशी पाहायला मायलेक निघाले. काशी विश्वेश्वराचं देऊळ, बिर्ला मंदिर, गावाबाहेरचं हनुमान मंदिर दोघं एक एक पाहत निघाले. सरसाबाई थकल्या पण मनाशी म्हणाल्या, परत इथं येणं कुठलं जमायला. मुलगा बरोबर आहे, हौसेने दाखवतो आहे, जीवापाड जपून नेतो आहे, त्याचा हिरमोड नाही करायचा. थकले असा शब्द नाही उच्चारायचा. जे दाखवतो ते सर्व पाहून घ्यायचं. सायकल रिक्षा थांबली. डोक्यावरचा पदर सारखा करत सरसाबाई उतरल्या. दोघं मंदिरात आली. आतापर्यंत पाहिलेल्या देवळापेक्षा हे देऊळ अगदीच वेगळं. इथं गाभारा नाही, देवाची मूर्ती नाही. त्याऐवजी देवळात मध्यभागी जमिनीवर संबंध भारताचा एक मोठा खोदलेला नकाशा. त्यात भारताला सुपीक बनवणाऱ्या नद्या, गंगा यमुनेच्या दुआमधला सपाट प्रदेश, विंध्याचल, सह्याद्री आणि पर्वताच्या रांगा, दख्खनचं पठार, समुद्रकाठची किनारपट्टी, राजस्थानचं वाळवंट, हे तर खरं खुरं भारतमातेचं मंदिर. सरसाबाई आश्चर्यचकित होऊन पाहत होत्या. त्या विस्तीर्ण नकाशावर त्यांची नजर शोधत होती एक छोटीशी जागा, हनुमंतवाडी. पण मोठी मोठी शहरंही ठिपक्यासारखी दिसावीत अशा त्या आकृतीत छोटीशी हनुमंतवाडी कुठल्या कुठे लपून गेली होती. सर्जेरावानं त्यांना समुद्रकाठची मुंबई दाखवली. त्या आधारानं पुणे, कोल्हापूर आणि हनुमंतवाडीची जागा अंदाजानं सांगितली. सरसाबाईची नजर काही क्षण तिथंच विसावली आणि मग ती वर सरकू लागली. डोंगर, पठार, नद्या ओलांडत कितीतरी मैलांचा प्रदेश पार पाडत ती हिमालयाच्या पायथ्याशी पोहोचली. तेथून पुढं हिमालयाच्या पर्वतरांगा सुरू झालेल्या. नजर फिरवावी तिथे एक एक शिखर, एकापेक्षा एक उंच, एका मागोमाग दुसरं, आणि कितीतरी हनुमंतवाडीतून पन्हाळा दिसतो. त्या पलीकडे ज्योतिबाचा डोंगर. संपलं एवढंच. इथे नजर भोवंडून जावी असा पसरलेला हा हिमालय. त्यांनी विचारलं, सर्जेराव, तुम्ही कुठं असणार आहात? सर्जेरावनं मान हलवली. माहीत नाही. या हिमालयात बऱ्याच ठिकाणी बॉर्डर रोडचं काम चाललं आहे. त्यातल्या कुठल्या तरी एका युनिटमध्ये. हनुमंतवाडी ते हिमालय या अनेक पर्वत शिखरांपैकी कुठल्या तरी एका शिखराच्या सावलीतलं एक युनिट. केवढं अंतर हे? माणसाला पोहोचायला किती दिवस लागतील? पत्र तरी कधी पोहोचतील आणि त्याची उत्तरं कधी येतील? सरसाबाईंच्या समोरची भारताची प्रतिकृती डोळ्यात आलेल्या पाण्यानं स्पष्ट झाली. थरथरणारा हात सर्जेरावच्या खांद्यावर ठेवत त्या म्हणाल्या, चला सर्जेराव, निघूया आता. गाडीनं शिट्टी वाजवली. तो आवाज सर्जेरावाच्या कानात ड्रिलिंग मशीनच्या पात्यासारखा घुसला. सर्जेरावांचा हात खिडकीवर होता.
त्याला सुरकतलेल्या थरथरणाऱ्या बोटांचा स्पर्श झाला. तसं सर्जेरावाला वाटलं आता आईच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागणार. पण सरसाबाईंनी एका हातानं डोक्यावरचा पदर सारखा केला आणि त्या म्हणाल्या, चुली शेजारच्या बगुन्या ज्वारीच्या भाकरी ठेवलेल्या आहेत. झुणका आणि हिरव्या मिरच्यांचा खरडाही खाऊन घ्या. जी. शिट्टी झाली. हळूहळू गाडी हलू लागली. येथून मुंबई, तेथून कोल्हापूर, पुढं एसटीनं हनुमंतवाडी. 2 वर्ष बंद असलेलं घर, त्या बंद घरात साठवलेल्या अनेक आठवणी, गाडीबरोबर चालत असलेल्या सर्जेरावाचा हात सरसाबाईंनी खिडकीच्या सळीवरून दूर केला. जपून राहा. पत्र पाठवून खुशाली कळवत जावा. उगा माझ्या जीवाला काळजी लावू नका. सांभाळा. गाडीनं प्लॅटफॉर्म सोडला. गाडी गेली तरी कितीतरी वेळ सर्जेराव तसाच उभा होता. डिटॅचमेंट 3च्या ऑफिसर्स मेसजवळ सर्जेराव गेला. तासभर वाट पाहत उभा होता. अंधार पडू लागला तेव्हा विश्वनाथ त्याला परत येताना दिसला. सर्जेरावनं पुढं होऊन सॅल्यूट केला. तसा विश्वनाथ थबकला. साहेब माफ करा, माझ्यामुळं मेजर साहेब आपल्यावर गरम झाले. झाले आता काय त्याचं. आपली इथं कामाला अलीकडंच सुरुवात झालेली आहे. दुपारपासून राहावे ना, आपल्याला भेटायचं फार मनात होतं म्हणून इथं उभा होतो. उफ. हे पहा सर्जेराव, एवढं वाईट वाटून घेण्याजोगं काही घडलं नाही. फोटो राहू देत. तुलाच गावी पाठवता येईल हे मी पाहीन. आईला पत्र लिहिशील तेव्हा कळव. लवकरच रजा मंजूर होत आहे. सर. सर्जेरावनं सॅल्यूट केला. विश्वनाथनं स्मित केलं. त्या स्मितामागे आत्मविश्वास होता, दिलासा होता. आज ना उद्या काम होऊन जाईल हा भाव होता. शब्दाशिवाय सर्जेरावला तो समजला. केवढं तरी ओझं त्याच्या मनावरून उतरलं. विश्वनाथ खोलीत आला. त्यानं युनिफॉर्म उतरवला. साधे कपडे चढवले. तसं त्याला बरं वाटलं. युनिफॉर्म हँगरला लावताना त्याच्या लक्षात आलं की नायरनं जाताना दिलेली दोन्ही पत्र अद्याप तशीच आहेत. त्यानं कंदिलाची ज्योत मोठी केली. पहिलं पत्र उघडलं. युनायटेड कन्स्ट्रक्शनच्या ऑफिसरचं ते पत्र विश्वनाथच्या प्रॉव्हिडंट फंडाबद्दल होतं. दुसऱ्या पत्रावरचं अक्षर अनोळखी होतं. काहीशा कुतूहलानं विश्वनाथनं ते उघडलं. फिकट निळसर कागदावर सागर लहरीच्या चित्राखाली असलेल्या सहीसारखीच ह्या पत्राखाली सही होती. उमा. प्रिय श्री विश्वनाथ, मायना नसलेलं मोजक्या शब्दाचं आणि औपचारिक मजकुराचं आपलं पत्र मिळालं. मनपूर्वक आभार. आपल्याला हिमालयात सागराचं दर्शन झालं, पण मला आपल्या पत्रात हिमालय दिसला नाही. आपण लिहिल्याप्रमाणे सृष्टीचे 2 आविष्कार. एकाचं दर्शन मला माझ्या खोलीच्या खिडकीतून प्रत्यही घडतं. दुसऱ्याचं दर्शन प्रत्यक्षात नाही. तरी तुमच्या पत्रातून घडेल म्हणून मी मोठी उत्सुक होते. काश्मीरपासून आसामपर्यंत 2-2.5 हजार मैल हिमालयाच्या पर्वतरांगा पसरल्या आहेत. हे भूगोलाच्या पुस्तकात वाचल्याचं अस्पष्ट आठवत आहे. भूगोल माझा अगदी कच्चा विषय. पण आपण पत्ता दिला आहे तो एपीओ हे ठिकाण कोणत्या शिखराच्या पायथ्याला आहे? जिथे तुम्ही आहात तो परिसर नेहमी हिमच्छादित असतो काय? त्यात तुम्ही रस्ते तरी कसे बांधता? हिमालयाच्या चित्रामध्ये हिमशिखरं मोठी रम्य दिसतात, पण ते केवळ दुरून डोंगर साजरे म्हणून की जवळूनही हिमालय तसाच रम्य आहे. हिमालयाचं चित्र काढायचं माझ्या मनात आहे, पण ते दार्जिलिंगहून दिसणाऱ्या दूरवरच्या कांचनगंगेसारखं नाही. सागराप्रमाणे हिमालयाचं दर्शन मला असं जवळून मिळू शकेल काय? मुंबई फिरून गरम होऊ लागली आहे. सतत घामाच्या धारा अशा वेळी काही माणसांनी हिमालयाची थंड हवा आपल्यापुरतीच अनुभवायची हा केवढा मोठा स्वार्थ. पहिला पाहुणा, पहिली भेट, पहिलं पत्र, सगळ्याच पहिल्या गोष्टींची अपूर्वाई असते असं ऐकलं होतं. आपल्या पहिल्या पत्राच्या तुलनेनं माझं हे पत्र फारच लांबल्यासारखं मला राहून राहून वाटतंय. तेव्हा थांबते. उत्तराची वाट पाहू का? जरा मोठ्या आणि सविस्तर. आपली उमा.